तर रत्नागिरीत सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील डीबीजे कॉलेजची संरक्षक भिंत कोसळली। या दुर्घटनेमध्ये महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। विद्यार्थी बेपत्ता असल्याचं लक्षात आल्यावर शोधाशोध सुरू झाली आणि त्यानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली त्याचा मृतदेह सापडला। सुशांत घाणेकर असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे आणि तो मूळचा खेडचा रहिवासी होता। जे कोणी या यंत्रणेमध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। यामध्ये जर हायवे प्रशासनाचा हलगर्जीपणा असेल तर त्यांच्यावर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे। आणि नक्कीच या ठिकाणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत। कारण की गेले 5-6 वर्ष या ब्रिजच्या माध्यमातून या हायवेच्या माध्यमातून जे काही अतोनात हाल या ठिकाणी चिपळूणवासियांचे होत आहेत ते खूप दयनीय आहेत आणि त्याकरता नक्कीच आम्ही आवाज उठवणार हे आपल्या माध्यमातून सांगतो। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन।